नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करा, समस्त आंबेडकरी समाजाचा धुळ्यात आक्रोश मोर्चा। धुळ्यातील महसूल सहाय्यक अधिकारी सुरेश पाईकराव व शिंदखेडा तालुक्यातील निसाणी येथील पत्रकार नगराळे यांना मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज संपूर्ण जिल्ह्याभरातून आंबेडकरी समाजातील नेते, महिला, तरुणांनी आक्रोश मोर्चा काढत कारवाईची मागणी केली। दरम्यान आक्रोश मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। सदरील मोर्चा मध्यवर्ती ठिकाणी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून काढण्यात आला। सदरील मोर्चा आग्रा रोड, कराचीवालाकुंट, महानगरपालिका मार्गे धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना वरील गावगुंडा वाळू माफियांवर कारवाई करण्यासंदर्भातले निवेदन सादर केले। कारवाई नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आक्रोश मोर्चा करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनावर देण्यात आलेला असून आक्रोश मोर्चात आंबेडकरी चळवळीतील नेते, महिला, तरुण, ज्येष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव, त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराळे आहेत पत्रकार बंधू, त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयार हल्ला झालेला आहे। अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी, ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी। असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे। आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमच्या विविध मागण्या आहेत, जे आरोपी ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे। जय भीम, जय संविधान।